अमेरिका हा अतिरेकी जन्माला घालणारा देश आहे. अतिरेक्यांची खरी कार्यशाळा किंवा कारखाना म्हणा. प्रत्यक्ष अमेरिकेच्या भूमीवर अतिरेकी नाहीत, पण अमेरिकेनं पुरस्कृत केलेले, अमेरिकेनं उभे केलेले आणि जगभर धुमाकूळ घालणारे अतिरेकी हे अमेरिकेच्या प्रेरणेनं तयार झाले. दक्षिण अमेरिका असेल किंवा आशिया खंड असेल, आफ्रिका असेल, इथल्या लोकांना पैसे पुरवणं, शस्त्र पुरवणं आणि त्यांच्या देशातच दंगली आणि मारामाऱ्या करायला लावणं आणि सत्ता उलथवणं हे खेळ अमेरिका करत आला. 80 नंतर या अतिरेकीपणाला बऱ्यापैकी आकार आला. अमेरिकेचा डोळा काही जगातल्या महत्त्वाच्या राष्ट्रांवर राहिला, जिथून इतर राष्ट्रांना नियंत्रित करता येईल. उदाहरणार्थ अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान हा त्याचा जगणारा देश आहे पहिल्यापासून. आणि गंमत अशी आहे की अफगाणिस्तान कधी हरलेलं नाही. पण पेट्रोल सापडलं आणि या पेट्रोलवर नियंत्रण झालं पाहिजे, मध्यपूर्वेतल्या आपलं असलं पाहिजे असं अमेरिकी भांडवलदारांना वाटलं. आणि त्यातून त्यांनी ही काही मधली जी राष्ट्र आहेत त्यांना हाताशी धरलं. तर अफगाणिस्तानची पेटवापेटवी सगळी हे अमेरिकेनं केली. तालिबानचा जन्मदाता अमेरिका आहे. इसिस नावाची संस्था आहे किंवा ती अतिरेकी संघटना आहे. या सगळ्यांच्या पाठीशी अमेरिका कुठल्या ना कुठल्या रूपानं राहिला. मग या संघटनेनंतर त्यांच्यावर उलटल्या वगैरे. ओसामा बिन लादेन हे उत्पादनच मुळात अमेरिकेचं आहे. आणि नंतर त्या ओसामा बिन लादेनलाच गोत्यात आणला. पण अफगाणिस्तानला खूप छळलं. म्हणजे कुणाच्या आध्यात नसलेला हा देश आहे. ब्रिटिशांनी जाण्याआधी काही तुकडे केले. अफगाणिस्तान हा भारताचा भाग होता. पण अफगाणिस्तान हा असा टापू आहे की जिथून रशिया, चीन यांच्यावर लक्ष ठेवता येईल. म्हणून अफगाणिस्तानमध्ये अराजक पेटवलं. तिथं राजा होता, मग 2-3 संघटना उभ्या राहिल्या, त्यांची आपापसात मारामारी लावून दिली आणि बरेच लोक तिथून निर्वासित झाले. ते आश्रयाला म्हणून पाकिस्तानमध्ये आणले गेले. तिथं मग तंबू लावून त्यांच्या छावण्या उभ्या करून. आणि या निर्वासितांना अमेरिकेनं पाकिस्तानच्या मदतीनं शस्त्र पुरवली, शस्त्रविद्या शिकवली आणि त्यातनं तालिबान नावाची संघटना उभी राहिली, जिला आपण अतिरेकी म्हणतो. बरं, हे ठरवणारे आपण नाही. हे आपल्याला फिडिंग केलेलं असतं किंवा चारा चारलेला असतो तो अमेरिकेनंच, की तालिबान हे अतिरेकी आहे. उभे हेच करणार. तालिबान ही अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना पाकिस्तानच्या मदतीनं अमेरिकेनं तयार केली आणि तीच तालिबानी संघटना अफगाणिस्तानात सत्ता उलथवायला पाठवली आणि अमेरिकेनं स्वतःच जाहीर केलं ही संघटना अतिरेकी आहे म्हणून. तर तो डबल ढोलकीचा खेळ अमेरिका खेळत आलं. नंतर एक इस्लामोफोबिया नावाचा प्रकार अमेरिकेनं जगभर सुरू केला. आणि एक मध्ये तुम्हाला वाक्य आठवत असेल तर ते असं होतं की इस्लामच एकूण अख्खा अतिरेकी आहे. आणि त्यातनं एवढे भ्रम आणि एवढ्या गोष्टी की त्या धर्मालाच बदनाम करणं असा प्रकार अमेरिकेनं सुरू केला आणि तो जगभर पसरला. अमेरिकेकडूनच ज्ञान घेणं चुकीचं असेल, बरोबर असेल, हा जगातल्या बऱ्याच देशांचा नियम आहे. जे स्वतःला प्रगतीच्या वाटेवरचे देश म्हणतात त्या देशांचा तर तोच नियम आहे. आणि युरोप खंड आणि अमेरिका यांचं संगनमत खूप काळापासून आहे. ते एकमेकांना पूरक असंच जगत आलेत 1900व्या सालापासून. महायुद्ध वगैरे ते एकत्र लढलेले आहेत. खरं तर गंमत अशी आहे की दुसरं महायुद्ध हे हिटलरच्या विरोधात लढलं गेलं, जर्मनीच्या विरोधात आणि मुसोलिनीच्या विरोधात. त्या महायुद्धात हिटलरच्या आणि मुसोलिनीच्या विरोधात रशिया सुद्धा होतं. पण रशियाला बरोबर ते युद्ध संपल्यावर बाजूला फेकलं आणि त्याला वेगळं काढून टाकलं.
मग युरोपियन देश आणि अमेरिका यांनी नाटो नावाची संघटना महायुद्धापुरती उभी केली होती, की त्यातल्या कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो सर्व नाटोमधल्या समाविष्ट असलेल्या सगळ्या देशांवर हा हल्ला समजला जाईल आणि सगळे देश उलटून उत्तरं देतील. अशा प्रकारची खेळी त्या काळात खेळली गेली. तर ते नाटो देश आहेत. मग नाटोचा उपयोग संपला तेव्हा नाटो बरखास्त सुद्धा करण्यात आली. आणि लक्षात घ्या, युक्रेन युद्धाच्या वेळेस पुन्हा नाटो नावाची भानगड उभी केली या लोकांनी, युरोप आणि अमेरिकेनं. ती नाटो जी बरखास्त केली आणि आता हिचा उपयोग नाही असं जेव्हा ठरलं, त्याच्यानंतर पुन्हा युक्रेन रशियाला त्रास द्यायचा आहे तर युक्रेनला चिथावलं पाहिजे आणि युक्रेनला चिथवायचं असेल तर नाटो ही जिवंत केली पाहिजे आणि युक्रेनला आमिष लावलं की तुम्ही नाटोत या. आणि युक्रेनच्या त्या कोण झेलन्स्की बसलाय तो विनोदी माणूस आहे, तो ज्यू आहे आणि तो या झायोनिस्ट ज्यू मधला आहे. मध्येच एक संदर्भ द्यायचा आहे तुम्हाला. जगातले सर्वाधिक ज्यूज हे रशियातच राहतात आणि हे जे आता इस्रायलमध्ये वगैरे असलेले लोक आहेत हे रशियन ज्यूज आहेत. ते तिथं नावं बदलतात स्वतःची. त्या नावाचं नाव मूळचं रशियन असतं काहीतरी, किंवा तिथले सगळे पदाधिकारी. तर एक झायोनिस्ट नावाचा एक ज्यूमधला पंथ आहे. तो झायोनिस्टचं स्वरूप सुद्धा अतिरेकाच्याच पातळीला नेलं इस्रायलची स्थापना करून, या अमेरिकन भांडवलशाहीनं. आणि अमेरिकन भांडवलशाही म्हणताना मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगत होतो, अमेरिकन भांडवलशाही म्हणजे पुन्हा ज्यू लॉबी, 7 ब्रदर्स जे मालकी करून बसले गेली 200 वर्ष. म्हणजे ते मॉर्गन्स, रॉकफेलर अशी नाव आहेत त्यांची. यांचे जगभर उद्योग आहेत. यातले ते मॉर्गन बिर्गन लोक हे अमेरिकन बँकांवर कब्जा ठेवून आहेत आणि हेच लोक सोन्याचा दर ठरवतात. गेली 200 वर्ष अमेरिकेच्या मॉर्गन्सकडून सोन्याचा दररोजचा दर जाहीर होतो. सट्टा बाजारही यांच्या हातात आहे, म्हणजे शेअर मार्केट. त्याच्यावर पुन्हा भागत नाही यांचं. अमेरिका हा देश मुळात एकच एक नीती असलेला देश नाही. अमेरिकेचे कायदे आणि नियम हे फार सुंदर आहेत. ते फार लोकशाहीवादी आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा भन्नाट कल्पना आहेत. मानवाधिकार, मग त्यांच्या सगळ्या नागरिकांना काही बोलण्याचा, काही करण्याचा अधिकार. म्हणजे राष्ट्रपतीच्या समोर बसूनही राष्ट्रपतीशी बोलण्याचा अधिकार. ब्रिटिशांनी भारतात जी काही राजकीय पद्धत आणली, प्रोटोकॉल्स आणि मानपान आहे, तो अमेरिकेत नाही. म्हणजे राष्ट्रपतीला किंमत असते, पण राष्ट्रपतीला किंमत म्हणजे आपल्या इंग्रजांच्या पद्धतीनं भारताची जी व्यवस्था आहे, राष्ट्रपतीचा प्रोटोकॉल, मग ते घोडेन बिडेन बग्या आणि ती काहीतरी ढोंगर, ब्रिटिशकालीन प्रोटोकॉलची ढोंगर, ती अमेरिकेत कधीच नाही. अमेरिकेवर राज्य केलं ते वरच्या अमेरिकेवर. दक्षिण अमेरिकेवर स्पॅनिश लोकांचं राज्य राहिलं, पण वरच्या अमेरिकेवर राज्य केलं ते ब्रिटिशांनी. आणि याच ब्रिटिशांना हुसकावण्यासाठी पुन्हा त्यांच्यातलेच काही ब्रिटिश लोक राहिले आणि ते लढत राहिले आणि या ब्रिटिशांची मालकी संपवून टाकली आणि अमेरिका स्वतंत्र झाला. तर ती 400 वर्षाची काहीतरी लोकशाही आहे आणि त्यात काही फार थोर माणसं झाली. उदाहरणार्थ लिंकन आहे, तर ते एक मोठं नाव आहे. किंवा केनेडी जे होते त्यांना विकास करायचा होता आणि त्यांना लिंकन किंवा केनेडी यांना ज्यू लॉबीतनं सुटायचं होतं. देश स्वतंत्र करायचं होतं ज्यू लॉबीच्या तावडीतनं. त्याच्या आधी एक सांगितलं पाहिजे, मी स्वतः भांडवलशाहीचा विरोधक नाही, पण साधक भांडवलशाही आणि बाधक भांडवलशाही असं माझ्या डोक्यात आहे. बाधक भांडवलशाही ती माणसांची पर्वा करत नाही, ती प्रचंड क्रूर असते. माणसं किती मारतायत किंवा मारण्याचा सुद्धा ती धंदाच करते. तर ती बाधक भांडवलशाही ही अमेरिकेत राहिली आणि तिथले उद्योगपती हे अमेरिका चालवत राहिले. अमेरिकेतला कुठलाही राष्ट्राध्यक्ष कुठल्याही पक्षाचा हा निवडून येऊ दे, पण त्यांच्या धोरणांमध्ये बदल होत नाही. तो रिपब्लिकन असू दे किंवा डेमोक्रॅट असू दे किंवा आणखी 2-3 बारके पक्ष आहेत तिथं, कुणीही असू दे,
त्यांच्या एकूण जगाबद्दलच्या धोरणांबद्दल, भांडवलशाहीबद्दल धोरणात्मक बदल होत नाहीत याचं खरं कारण ते मुळात भावलं म्हणून काम करतात. कोणाचे तर ते भांडवलशाही व्यवस्थेचे. आणि ती भांडवलशाही व्यवस्था जगभर काय वाटेल ते राडे करत राहते. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा त्यांचा मुखंड असतो. ते कधीही सत्तेत बसायला इच्छुक नसतात, ते भांडवलदार. पण ते आपली प्यादी बसवत राहतात. मग त्यांना कंटाळा आला डेमोक्रॅटचा की रिपब्लिकन आणून बसवतात, रिपब्लिकचा कंटाळा आला आणि मग ते डेमोक्रॅट आणून बसवतात. तर ते प्यादी म्हणूनच राष्ट्रपती तिथं काम करतो. त्याला खूप ताकद असते, पॉवर्स आहेत. पण त्याच्या पॉवरचा खरा वापर हे भांडवलशाह करतात. हे अमेरिकेचा चेहरा आहे खरा. आणि ते म्हणतील तो. आणि पैशापुढं काहीच नाही. मग किती माणसं मारतायत, किती देश उद्ध्वस्त होत आहेत, किती देशांच्या फाळण्या होत आहेत, दंगली होत आहेत, युद्ध होत आहेत. युद्ध हा त्यांचा मुख्य धंदा आहे. लोकशाही प्रधान देश, मानवाधिकारांचं हनन झालं तर आम्हाला सहन नाही होणार असं म्हणणारा देश मानवाधिकाराचे हनन स्वतः इतकी करत राहिला. व्हिएतनाम बरोबर युद्ध, मध्य पूर्वेत झालेले राडे, जपानवर झालेला बॉम्ब हल्ला, असं काहीही त्यांना त्या अर्थानं मानवता, माणुसकी नावाची गोष्ट नाही. आणि मी अमेरिकन नागरिकांबद्दल नाही बोलत आहे. अमेरिकन राजकारणाचं स्वरूप आहे ते भांडवलशहांच्याच हातात आहे. म्हणजे रेसमध्ये लावलेल्या घोड्यासारखं आहे तिथली निवडणूक आणि एकूण राजकारण. कुठल्या घोड्यावर पैसे लावायचे हे ती आर्थिक लॉबी ठरवते. आणि अमेरिकेच्या निवडणुका होतात आणि त्यांना जो कोणी वश होईल, त्यांचे पाय चाटायला जो कोणी तयार असेल आणि त्यांची धोरणं जो कोणी राबवायला तयार असेल तो राष्ट्राध्यक्ष होईल. यातनं अगदी लोकप्रिय झालेला, भारतात लोकप्रिय झालेला ओबामा सुद्धा सुटलेला नाही. त्यांची सगळी धोरणं, कामं ही ती लॉबी ठरवते. त्या लॉबीचा जास्तीत जास्त बिझनेस होणं. ते निवडणुकांमध्ये पैसे गुंतवतात आणि त्याच्या कितीतरी पट वसूल करायला पाहतात. आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची जबाबदारी असते की धोरणच अशी आखायची की त्यांचे पैसे वसूल झाले पाहिजेत आणि ते गबरगंड झाले पाहिजेत. म्हणजे ₹1 गुंतवलेला असेल तर ₹500 त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आणून द्यायचे. मग त्याला ती सत्ता, पॉवर हे सगळं आहे. पण तो गुलाम असणार यांचा हे अमेरिकेच्या राजकारणाचं खरं स्वरूप आहे. आणि मग या लॉबीला पैसेच हवेत. तर ही लॉबी काही करत आलेली आहे. काही म्हणजे तिला त्यांच्या त्या एकूणच वैचारिक अतिरेकाला सीमा नाही. तुम्ही जर विकिलीक्स पेपर्स नावाचे पेपर्स वाचले, त्यात जी गुपितं बाहेर आली, असांजेनं जी पत्रकार म्हणून बाहेर काढली, त्यात धक्कादायक गोष्टी खूप आहेत. ती चित्रपट गाजलेली कुठली बोट आहे, ती बोट ज्या मालकाची होती ती त्यानंच बुडवली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे ट्विन टॉवर्स याच भांडवलशाही लॉबीतल्या एकानं 3-4 महिन्याआधी सगळं विकत घेतले. ते टॉवर्स ते रिकामे केले आणि विमा काढला त्याचा आणि तिथं विमानं घुसवली आणि पाडले टॉवर्स आणि विम्याचा दांडगा पैसा कमवला. हे भांडवलशाहीतलाच होता तो. कोण मॉर्गन बेगन, कोण रॉथशिल्ड काय. ओसामा बिन लादेनला यांनीच उभा केला. ओसामा बिन लादेननं त्या बिल्डिंगा पाडलेल्याच नव्हत्या, पाडल्या यांनीच. आणि साधारण पडल्या पहिल्या 5 मिनिटात तो डिक चेनी नावाचा त्यांचा संरक्षण मंत्री आला. पहिल्या 5 मिनिटात त्यानं जाहीर करून टाकलं की या बिल्डिंगा ओसामा बिन लादेननं पाडल्या. ओसामा बिन लादेनला अफगाणिस्तान आणि मध्य पूर्वेत बंदुका घेऊन मारामाऱ्या करायला शिकवलं अमेरिकेनं. हा अमेरिकेचा एजंट ओसामा बिन लादेन. पण जेव्हा उपयोग संपला तेव्हा त्या बिल्डिंगा पडल्या. तर त्याचं कारण दिलं की हे ओसामा बिन लादेननं पाडले, ते ओसामा बिन लादेनला मारला सुद्धा त्यांनी. तर अमेरिकेचे असे अनेक चेहरे आहेत. कुठल्याही देशात मानवाधिकाराचं हनन झालं या कारणासाठी ते घुसतात आणि तिथं मारामाऱ्या लावून देतात आणि तिथल्या सत्ता उलटवतात.
देशातले सत्ताधीश आपल्या ताब्यात असले पाहिजेत, हे अमेरिकन धोरण आहे. आणि ते देश कसेही वापरणं. कशासाठी वापरणं, तर मग ती खूप संपत्ती आहे, म्हणजे या संपत्तीच्या मोहाला अंत नाही त्यांच्या. अजून एक मजेशीर गोष्ट आठवली ती सांगायची, जी असंजेच्या पेपर्समधनं बाहेर आली. ती अशी आहे की हिटलरला ज्यूंना मारण्यासाठी, हिटलर आणि मुसोलिनीला छळछावण्या बांधण्यासाठी पैसे अमेरिकेच्या या ज्यू लॉबीनंच दिले. छळछावण्यांची नक्षी त्यांनी तयार करून दिली की, आणि छळछावण्या हिटलरच्या आणि मुसोलिनीच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेरच होत्या. तर अमेरिकेतल्या या भांडवलशाही लॉबीनं मुसोलिनी आणि हिटलरला साधारण 1.5 वर्षात अनेक छळछावण्या बांधून दिल्या. कोणी? ज्यू भांडवलशाही लॉबीनं. कुणाविरुद्ध? ज्यूंच्या विरुद्ध. आणि मग हिटलर या लोकांना जाळत बसला. त्यांचे सगळे कपडे, दागिने, ज्यूंचा भयंकर छळ केला हिटलरनं. ते ज्यू गरीब आहेत, ते झायनिस्ट नाहीत, आणि त्या छळछावण्या यांनी बांधून दिल्या. अजून एक मजेशीर गोष्ट आहे, या भांडवलशाहीच्या विरोधात काही एक नवा विचार मांडला पाहिजे. मार्क्स आणि एंगल्स यांना याच लॉबीनं पैसे पुरवून साम्यवादाची मांडणी करायला लावली. हे असंजेच्या पेपरमध्ये आहे बरं का. यांचे मार्क्स आणि एंगल्सला पैसे पुरवून साम्यवादाची मांडणी करायला लावणं, ग्रंथ लिहायला लावणं, हे काम या लॉबीनं केलं, भांडवलशाही लॉबीनं अमेरिकेच्या. तर हे असलं इतकं विचित्र आहे ना, म्हणजे ऐकताना आपल्याला, वाचताना धक्के बसतात. हे नेमकं चाललंय काय? यांना करायचंय काय नेमकं? आणि जगभरचा पैसा. हिटलरनं ज्यूंना खूप मारलं, ते मूर्खच होता, त्यानं सगळ्या सरसकट ज्यूंना मारलं. त्याच्या त्या आत्मचरित्रात लिहिलंय की ज्यू हे अत्याचारी आहेत, व्यापारी आहेत, आणि ते काही करायला तयार असतात. त्यांना अख्खा धर्मच बदनाम केला त्यात हिटलरनं. खरं तर ते 2-4% असतात लुटारू, पण त्यांच्यामुळे अख्खा धर्म, ते सगळे ज्यू बदनाम. आणि इतकं टाळक्यानं खाली होता तो, त्याला चिथावलं पण याच लोकांनी. त्याला जागतिक राजा व्हायचं होतं, सत्ताधीश. हे असलं बावळट स्वप्न सुद्धा त्या डोक्यात या लोकांनी पेरलं. त्याला पैसे पुरवले, युद्धाला पैसे पुरवले, शस्त्र पुरवली, छळछावण्या बांधायला, आणि त्यानं जे काही अतिरेक केला, अत्याचार केला खूप, त्या अत्याचाराचं भांडवल या लोकांनी पुरवलं. आणि नंतर ते मेले सुद्धा, त्याला मारला सुद्धा याच लोकांनी. एक गंमत आठवली. आपल्याकडचे कुजबूज गँगचे लोक आहेत ना, हे हिटलर आणि मुसोलिनीचे चाहते आहेत. तर त्यांचा आदर्श घेऊन आपल्या भारताचा राष्ट्रवाद घडवायचा, असं कुजबूज गँगचं ठरलेलं असतं. ते हिटलरबद्दल भयंकर असतात, कौतुकाचे पुस्तकं लिहिलीत हिटलरबद्दल आणि मुसोलिनीबद्दल या कुजबूज गँगला. आणि गंमत म्हणजे आता यांचं सर्वाधिक प्रेम त्या इस्रायलच्या ज्यूंवर आहे. हिटलरनं ज्यू मारले तर याचं दुःख नाही यांना, आपल्या कुजबूज गँगला. आता हिटलर गेला, आदर्श तोच, पण ज्यू, आता यांची ज्यू लॉबी जी आहे इस्रायलची, तिचे हे अंकित आहेत. इस्रायलचं ऐकून यांचे धंदे चालतात आताचे राष्ट्रवादाचे. तर आपण ते इस्लामोफोबियावर येऊ परत. बुशच्या काळात, धाकटा बुशच्याच काळात इस्लामोफोबिया नावाचा प्रकार सुरू झाला. इस्लामी अतिरेकी तयार करण्यात आले. ते जगभर जिथं जिथं त्रास होतो तिथं तिथं त्यांना पाठवण्यात आलं. आपल्या काश्मीरपर्यंत ते अतिरेकी येत राहिले भारताच्या. पण त्यांचं मुख्य केंद्र राहिलं ते हेच राहिलं, मध्यपूर्व, आफ्रिका आणि आशिया. त्यातनं वाचलेले लोक म्हणजे काही प्रमाणात रशिया वाचला त्या अतिरेक्यांपासून, कारण त्या अतिरेक्यांशी सरळ लढाईच रशिया मांडली. मध्यपूर्वेत ते जे अफगाणिस्तानवर कब्जा वगैरे आहे, तर 20 वर्ष रशियाचा कब्जा होता, तो उखडून टाकण्यासाठी पुन्हा त्याच अतिरेक्यांचा वापर करून, तालिबानचा वापर करून रशियाला हुसकलं, आणि 20 वर्ष अफगाणिस्तानवर अमेरिकेनं
राज्य केलं. पण राज्य केलं म्हणताना त्या अर्थानं राज्य नाही केलं. अफगाणी लोकांना कधीही स्वतःच्या डोक्यावर दुसऱ्याला राज्य करू दिलेलं नाही. ती भयंकर स्वाभिमानी जात आहे आणि तो देश कधीही दुसऱ्याच्या ताब्यात गेलेला नाही. तर अमेरिकेलाही ते 20 वर्ष छळत होते, तेच तालिबानी, आणि तिथून हुसकून लावलं. आणि काही प्रमाणात चीननं स्वतःला संरक्षित ठेवलं यांच्या अतिरेकापासून, या लॉबीपासून. बाकी असे आपला भारत बळी पडला त्याचा. भारतातले त्यांचे जे पित्ते आहेत ते या देशात बॉम्बस्फोट करत राहिले, हिंदू मुस्लिम करत राहिले. तो इस्लामोफोबियाचा किडा इथपर्यंत आला. ते इस्लामोफोबियाचा किडा म्हणजे ते वाक्य तेच आठवत होतं मगाशी. ते हे आहे की प्रत्येक मुसलमान काही अतिरेकी नसतो, पण प्रत्येक अतिरेकी मुसलमान असतो. ते एवढं विनोदी वाक्य होतं की या लोकांना ते कळलं नाही की कुठलाही जगातला धर्म, एकही धर्म असा नाही की ज्यानं कधी हत्यार हातात घेतलं नाही. मुसलमानांमधले काही टाळकी ही पैशासाठी असतील, काही मोठी आमिषं असतील किंवा सत्ता असतील, याच्यासाठी अमेरिकेच्या अतिरेकी कारखान्यातनं तयार होऊन आले असतील. तर सगळे मुसलमान तसे नव्हते. सगळ्या धर्मातले थोडे थोडे 1-2% लोक हे बंदूकवालेच असतात. आणि ते कुठलाही धर्म अपवाद नाही, त्याला हिंदू नाही, बौद्ध नाही, बौद्ध सुद्धा नाही. जपान आणि थायलंड वगैरे देशाचे इतिहास पाहिलं तर तिथेही बौद्ध अतिरेकी तयार होतात. त्यामुळं पण धर्माशी ते सगळं गुंतवून ठेवणं आणि त्या सगळ्या धर्माला बदनाम करणं, तर त्याचा एक धंदा जगभर बुश नंतर अमेरिकेनं केला. इस्लामी दहशतवाद असा शब्द जन्माला घातला. आणि त्यांची जी ते मोदी चॅनल्स आहेत, CNN, फॉक्स आणि हे वाजवत राहिले जगभर तो शब्द, इस्लामी दहशतवाद. तुम्हाला हिंदू दहशतवाद शब्द ऐकू येणार नाही, बौद्ध दहशतवाद हा शब्द ऐकू येणार नाही, ज्यू दहशतवाद नाही, ख्रिश्चन दहशतवाद नाही. दहशतवाद एकाच धर्माचा, तो म्हणजे इस्लामी दहशतवाद. आणि मग ते खोटं नाटक काहीतरी रंगवून सांगून मास्टर माइंड हे लोक. बरं, गावोगावी देशोदेशी ज्या टोळ्या आहेत त्या वेगळ्याच धर्मांच्या, त्या तिथंच स्वतःच्याच देशाविरुद्ध आंदोलनं करणार किंवा तिथंच बॉम्बस्फोट करणार, जाळपोळी करणार, दंगली करणार. ते राहिले बाजूला. मुसलमान बदनाम आणि सगळा धर्मच बदनाम. तर हे इस्लामोफोबिया नावाची फॅडसुद्धा अमेरिकेनं जन्माला घातली आणि जगभर एका द्वेषाचं वातावरण तयार केलं. ऐतिहासिक संदर्भ असा आहे की मुसलमानांनी कधी यहुद्यांशी लढाई केलेली नाही. यहुद्यांचा द्वेष नाही करायचा असं पैगंबरानं स्पष्टपणे सांगितलंय. पण यहुदी किंवा ज्यू हे ख्रिश्चनांशी संगनमत, मी अतिरेकी ज्यू म्हणतोय, सगळे ज्यू नव्हे आणि सगळे ख्रिश्चन सुद्धा नव्हे. ते जे अतिरेक करणारे ज्यू आहेत त्यांनी ख्रिश्चनांच्या मदतीनं जगभर राडे केले आणि ते मुसलमानांच्या विरोधात केले. ही जागतिक राजकारणातलं महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे मध्यंतरी कोरोना जगभर आला. जगातली ही पहिली वेळ होती की एका विशिष्ट आजाराची साथ जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाते. तर ते कोरोना काय असेल ते असेल. तुम्हाला जर आठवत असेल तर वुहान नावाच्या गावातले 2 व्हिडिओ आले होते ज्यांना जगभर कोरोनाची दहशत पसरवली. मला स्वतःला संशय आहे की अमेरिकन भांडवलशाही आणि चीननं मिळून, चीनी भांडवलशाही, साम्यवादी भांडवलशाही यांनी मिळून कोरोनाचा धंदा केला का? कारण त्या वुहानमध्ये कोरोनाचा जन्म झाला आणि तो सगळीकडे पसरला असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात कोरोना हा गेली लाखो वर्ष पृथ्वीवर असलेला आजार आहे. तो सर्दीचा एक प्रकार आहे. तर नियोजनात असं काही होतं का की कोरोना सगळ्या जगाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचा आहे? तर त्याच्यात झालेले धंदे आधी लक्षात घेऊ. कोरोना खरंच होता का हा अलहिदा मुद्दा आहे. पण कोरोना पसरवला कसा गेला जगभर हे तपासणं गरजेचं आहे. तुम्हाला आठवत असतील 2 व्हिडिओ आले होते. ते अचानकच आले व्हिडिओ. म्हणजे एक माणूस चालतोय आणि धपकन पडतोय आणि 10-12 माणसं अशी चालता चालता पडतात आणि मारतात. अशाच अर्थाचा दुसरा एक काहीतरी व्हिडिओ आला होता की ज्यात माणसं कुठेतरी, ती कार वगैरे आठवते त्या व्हिडिओतली, ते पोलीस ते काहीतरी मार्गदर्शन करत असतो त्या कारला आणि अचानक पडतून मरतो. ते व्हिडिओ आले
आणि नंतर झटापटा गायब पण झाले. आणि कोरोनाची दहशत सगळ्या जगभर, तर ती मला एका पद्धतशीर कटाचा भाग वाटते. भारतातल्या 12वी सायन्सच्या पुस्तकात कोरोनाचा उल्लेख आहे आणि खूप जुन्या काळापासून आहे. माझं पोरगं 12वी सायन्स झालं, त्यानं मला सांगितलं की कोरोना पुस्तकात आहे आमच्या शिक्षणात, सर्दीचा एक प्रकार म्हणून. तो एकाच वेळेला जगभर पसरणं आणि कोरोनाची दहशत आणि त्या दहशतीबाई माणसं मरणं, तर आणि त्या कोरोनाच्या काळात वाढलेल्या धंद्यांचं लक्षण बघा. कशा कशाचे धंदे वाढले, तर जगभर काही, मग साबणाचे धंदे वाढले, मास्क त्याचे धंदे वाढले, मोबाईलचा धंदा प्रचंड झाला. बिल गेट्सनं म्हणे WHO नावाची ती जी जागतिक आरोग्य संघटना आहे, तिला 60 का 70 लाख कोटी डॉलर्स वगैरे काहीतरी दिले आणि त्याची वसुली करण्यासाठी म्हणून WHOनं कोरोना जगभर पसरवला. ही पण एक बातमी आहे. म्हणजे पुन्हा अमेरिकन भांडवलदार आहेत आणि चीनचं सहकार्य होतंच, ते वुहान वगैरे काय जे आहे ते व्हिडिओज कुठे गेले कोणास ठाऊक, पण नंतर ते काहीच असल्या पद्धतीचे व्हिडिओ नाही. मग सगळीकडे भारतात तर त्याची दहशत, आणि मला तर सांगण्यात आलं होतं की ते नंतर मेलेल्या त्यांच्या ते जे काही ते अवतार करून यायचे चंद्रावरच्या कपड्यातला, आणि दवाखाने, मग ते गॅस आणि ऑक्सिजन, आणि मग ते गोळ्या बिळ्या, प्रचंड धंदा. तर तोही एका व्यापक कटाचा भाग आहे. येत्या 10-20 वर्षात त्याच्यावर काहीतरी खरं येईल बाहेर. कारण जगाच्या कानाकोपऱ्यात असे लोक कोरोना बाधित होणं, आणि कोरोना हा जहाल रोग आहे, तो खरं तर आवाक्यात राहणाऱ्या सर्दीचा रोग आहे. तर लोक दहशतीनंच मेले खूप. कित्येकांनी आपले नातेवाईक गमावले त्यात, आणि सगळ्या जगभर. तर हा काहीतरी मला भांडवलशाही खेळ वाटतो, अमेरिकन भांडवलशाहीच्या लॉबीचा. कारण त्यांच्या हातातल्या धंद्यांनाच ऊत आला. प्रचंड मोबाईल आणि ते खपलं त्या काळात. औषधं प्रचंड खपली, डॉक्टरांचे धंदे वधारले जगभर. भयंकर ते कपडे कसले, आणि मग ते दक्षता घ्यायच्या. सॅनिटायझर नावाचं ते प्रकरण, ते किती खपावं याला मर्यादा राहिली नाही. आणि जो तो दक्षतेनं हाताला सॅनिटायझर लावणार, सॅनिटायझरचे एवढे प्रकार आले, त्या मास्कचे एवढे प्रकार आले, असे किती धंदे. आणि प्रेतांच्या अवयवांचा धंदा, त्या प्रेतांचं पुढं काय झालं काही कळलं नाही. आणि 2-3 लाटा आल्या, तिसऱ्या लाटेला जग शांत होतं. पहिल्या लाटेतल्या प्रेतांचं काय झालं नेमकं. आणि देशोदेशी आपल्याकडं 40-45 लाख लोक मेले म्हणे. या प्रेतांचं नेमकं काय झालं. ती काही प्रयागराजला दिसली किंवा अलाहाबादला दिसली, ती गंगेच्या काठी काही पुरलेली दिसली, लखनौच्या तिथं वगैरे कुठं नदीत, पण ती सोडली तर बाकीच्या प्रेतांचं झालं काय जगभरच्या. ते मला भयंकर कटासारखं काहीतरी वाटत राहिलं. 1999 साली महायुद्ध करायचं आहे जगभर, अशी काहीतरी तयारी चालू होती, आणि ते पुढं ढकललं गेलं होतं. आणि कोरोना नावाची कादंबरी पण आहे 1980 साली आलेली. त्या कादंबरीत हा रोग काय आणि याची लाट कशी पसरवायची हे 80 सालीच लिहिलं एका लेखकानं. तोही अमेरिकनच होता. सगळे जीव खरं वाईट असतात असं नाही. पैसा कमवायच्या मागं लागलेले जीव आहे. आईन्स्टाईन स्वतः जीव होता. किती महान माणसं. येशू ख्रिस्त जीव होता, जगाला शांततेचा आणि बंधुतेचा संदेश देणारा माणूस. तर असं नाही त्या धर्माला बदनाम करतायत, पण त्यातले जे भांडवलदार आहेत ना, त्यांनी सगळ्या जगभर अतिरेक माजवून टाकलाय. ते WHO, UN, काय ते युनायटेड नेशन्स, असल्या 3-4 जागतिक बँक, ह्या सगळ्या यांच्या खेळ आहेत अमेरिकेच्या. जगाला नाचवण्यासाठी ते WHO, आणि ते आता लोकांचा विश्वास उठला. युनायटेड नेशन जे आहे, राष्ट्रसंघ परिषद, राष्ट्रकुल परिषद, राष्ट्रसंघ परिषद, ती यांच्या ताब्यातच आहे. यांची ठिकाणं सगळी युरोपमध्ये, ऑफिसेस त्यांची तिथं, आणि जगभर ते
जागतिक बँक ती कर्ज देणार आणि त्या देशाला बंधक म्हणून ताब्यात ठेवणार. जागतिक बँक म्हणाल तसं वागावं लागणार. आणि कित्येक देश गुलामच आहेत. ते पाकिस्तान त्याचं उदाहरण आहे मोठं. अमेरिकेचा मिंधा देश आहे हा पाकिस्तान. आणि ते WHO भिकेवर जगत राहिलेला देश आहे तिथले सत्ताधारी. गरीब पाकिस्तानी वेगळाच आहे, कष्टकरी पाकिस्तानी. आणि वाट लावत राहिले हे लोक. अशा 3-4 काही संघटना आहेत. जागतिक बँक आहे, WHO आहे, UN आहे. मला ते कळलेलं नाही. भांडवलशाहीचं एक स्वरूप आहे. वेटोचा अधिकार असलेल्या राष्ट्रसंघात 5 का 6 देश आहेत. तेवढेच का असावेत? आणि तुम्ही बघा, निर्णायक क्षणी या इस्रायलच्या विरोधात किंवा इस्रायलच्या देशभर जे जगभर अतिरेक इस्रायलचा चालतो, ते मोसाद आणि ते काय आहे, त्याच्या विरोधात काही आलं की अमेरिकेने यायचं आणि वेटोचा अधिकार वापरून झालेले ठराव नामंजूर करायचे. ह्या जगभर जे काही देश आहेत, राष्ट्रसंघाचे सभासद आहेत, त्यांना फारशी किंमतच नाही. हे वेटोवाले लोक आहेत. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया यातले या 5 देशांपैकी एक जण कोणतरी वेटो वापरणार. आणि नेमकं त्यांची जी गलिच्छ चाळे आहेत त्यांना विरोध झाला की वेटो वापरणार. आणि अमेरिका संरक्षण देणार किंवा इंग्लंड संरक्षण देणार. तर अमेरिका आणि युरोपची जी युती आहे ना, ही या जगातली सगळ्यात घाणेरडी होती. युरोप आणि अमेरिकेकडे संसाधनं तरी खूप आहेत, नैसर्गिक संपत्ती, खनिजं खूप आहेत. पण त्याच्यावर जगण्याच्या ऐवजी, आपल्या देशापुरतं जगण्याऐवजी अमेरिकेला ते स्वप्न फार भारी पडलं आणि ते त्यांना अंमलात आणलं. ते म्हणजे जगावर सत्ता असली पाहिजे. जगाची सगळी संपत्ती, पृथ्वीची सगळी संपत्ती आपल्या मालकीची असली पाहिजे. चंद्रावर काय आहे ते शोधायला आम्हीच जाणार, मंगळ शोधायला आम्हीच जाणार, अगदी ब्रह्मांडात काय काय पडलं तिथनं काय आणता येतं. म्हणजे विज्ञानसुद्धा भांडवलशाहीनंच वापरलं. विज्ञानाचा शोधसुद्धा, अणूचा शोध लावला, त्याचा अणुबॉम्ब करायचा आणि त्याच्या धमक्या द्यायच्या. ती एक भयंकर मस्त नीती वाटते मला. त्या अणुबॉम्बच्या गोष्टींवरनं अणुबॉम्बची परवानगी घ्यावी लागते अणुबॉम्ब बनवायचा असेल तर. आणि अमेरिका त्याच्यावर बंधन लावणार, युरोपियन राष्ट्र त्याच्यावर बंधन लावणार. यांच्या बुडाखाली हजारो अणुबॉम्ब पडलेले स्वतः तयार करून यांनी अणुबॉम्ब बनवलेले चालतील. कारण ते जागतिक शांततेसाठी आहेत. दुसऱ्या राष्ट्रांनी बनवायचे नाहीत. मग दुसऱ्या राष्ट्रांवर बंधनं, सँक्शन्स, त्यांनी ते वापरायचे नाही. अणुबॉम्ब बनवायचेच नाहीत मुळात. आणि मग अमेरिका त्या राष्ट्राला त्रास देणार. ही गंमतच आहे ना. ही कुठली नीती आहे की मी शेण खाल्लेलं चालेल पण तुम्ही नाही खायचं? अणुबॉम्ब ही जर घाण गोष्ट आहे तर ती अमेरिका बनवत राहणार, युरोपियन राष्ट्र बनवत राहणार, त्यांना विरोध म्हणून रशिया बनवत राहणार. पण बाकीच्या राष्ट्रांनी बनवायचं नाही. तर गुलाम आहेत बाकीचे राष्ट्र. आणि मागेच्या एका कुठल्या तरी व्हिडिओत मी सांगितलं पण होतं, युरोपियन देश म्हणजे भांडवळांचे देश आहेत. युरोपमध्ये काही नाही, एवढी खनिजं नाहीत, काहीच नाही, तेलं नाहीत. निसर्ग एक प्रकारचा तो बर्फ, झाडी, बुच्याची झाडं, ते यांचं जगणंच मुळात आशिया खंड आणि आफ्रिका खंडावर आहे. आफ्रिका आणि आशियाला लुटून नेणं, शोषून नेणं, याच्यावर ही लोक जगली. आणि आजही तोच धंदा आहे. आणि अमेरिका हा थोरला भाऊ म्हणून यांच्याबरोबर आता फाटायला लागले. तेही खरं आहे का नाही, खोटंच आहे माहिती नाही मला, त्याच्यावर बोलू आपण ते ग्रीनलँड प्रकरणावर. पण युरोप हा बाणगुळासारखा या पृथ्वीवर जगला. सगळ्या जगभर राज्य यांची, एक कोपरा सोडला नाही वसाहतीचा. हे स्पेन आणि इंग्लंड आणि फ्रान्स, पोर्तुगाल यांची सगळीकडे वाखारीन, सगळे धंदे यांचे. तर लूटमार करून झाली गेली 600 वर्ष. आणि मग 600 वर्षात जो नवीन वसाहतवाद आलाय तो पुन्हा यांनीच राज्य करायचं, यांनीच राजकारण खेळायची. अमेरिकेच्या सरकारमध्ये प्रत्येक देशाचा मंत्री विभाग आहे.
भारताबद्दलचे कायदे त्यांना तयार करायचे, पाकिस्तानबद्दलचे कायदे तयार करायचे. अरे तुम्हाला काय पडलंय? तुमचं तुम्ही जगा आणि दुसऱ्या देशांना त्यांचं त्यांना जगू द्या ना. ही फुकट पाटील सांगितली कोणी? अमेरिका जगाचा दादा आहे, अमेरिका जगाचा सरपंच आहे, अमेरिका जगाचा पाटील आहे, हिंदी पट्ट्यात म्हणतात चौधरी आहे. काय करायचं चौधरीपणा करून? पृथ्वी आहे, माणसांची पृथ्वी आहे, ज्याला वाटेल तसं जगू द्या ना. तर जगात शांतता आली पाहिजे, लोकशाही आली पाहिजे. तुमच्याकडे आहे, तुम्ही भांडवलशाहीचे गुलाम. तुम्हाला काळजी मानवाधिकाराची आणि लोकशाहीची आणि शांततेची. शांततेसाठी ही युद्ध करायला जाणार, पण अणुबॉम्ब बनवणार आणि सारख्या अणुबॉम्बच्या धमक्या देणार आणि जगभर तळ उभे करून ठेवले सैन्याचे. त्या सैन्याचे जेव्हा सगळ्या जगाला धमकावत राहणार. म्हणजे या सैन्याच्या मागं अमेरिकेचा राष्ट्रपती आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या मागं त्याचे जे मूळ मालक आहेत भांडवलच्या ते, आणि हे जगभर राडे करत राहणार. कोट्यवधी माणसं मारत आला 100 वर्षात अमेरिका जगभर. अतिरेकी उभे केले, घाणेरडी राजकारण करत राहिला. स्वतःच्या देशापुरतं जगावं, दुसऱ्या देशांना त्यांचं त्यांना जगू द्यावं, हे असलं हे भाबडं वाटण्याची शक्यता आहे. पण हेच आहे, काय पाटील काय करून आणि चमचेगिरी करून काय, आणि स्वतःचे प्रश्न नाही सोडवता आलेला आहे. एक लक्षात घ्या, भांडवल अमेरिकेची अवस्था भारतासारखीच आहे. काही मोजके लोक श्रीमंत आहेत आणि बाकी अमेरिका मध्यमवर्गीय आणि सामान्य आहे, कष्टकऱ्यांचीच आहे. आणि आत्ता मग आत्ताशी कुठं ते मध्ये ज्या निवडणुका झाल्या, आत्ता अमेरिकेत ज्यू लॉबीला विरोध झाला, भांडवलशाही लॉबीला विरोध झाला, बास म्हणून. कारण या ट्रम्पच्या काळात ते उभं राहिलं. ट्रम्प निवडून आला, महिन्याभरात लोक रस्त्यावर आली. त्याचे जे एकूण चाळे चाललेत, वेडे चाळे, आणि ते मला वेडे नाही वाटत, ते अगदी ठरवून नियोजनबद्ध पद्धतीनंच ट्रम्प पुढं केला गेला आहे. आणि त्यात संशय असा आहे, थोडं गोंधळाचा संशय आहे, जसं कोरोनाच्या प्रकरणात अमेरिका आणि चीन मिळून काही खेळ खेळले का, हा जो संशय येतो, तसाच ट्रम्पला निवडून आणण्यात अमेरिकन लॉबी आणि रशिया यांचा काय हस्तक्षेप आहे का? कारण या पद्धतीच्या बातम्या येत राहिल्या. पहिल्या निवडणुकीला रशियानं ट्रम्पला मदत केली अशा बातम्या अधिकृतपणे तिथल्या वर्तमानपत्रांमध्ये आल्या. आणि आत्ता ट्रम्प जे वागतोय तर रशियाला हवंय तसं वागतोय असं काहीतरी म्हणता येतं. कारण ते ग्रीनलँड प्रकरण आहे किंवा व्हेनेझुएला प्रकरण आहे, इराण प्रकरण आहे, इस्रायलचं गाझाचं युद्ध आहे, या सगळ्यामध्ये भानगडी अशा झाल्या की गाझावर हल्ला करत होतं तेव्हा अमेरिका इस्रायलला मदत करत होतं, युरोपियन राष्ट्र इस्रायलला मदत करत होती, आणि ग्रीनलँडवर अचानकच ताबा सांगितल्यावर अमेरिकेनं किंवा ट्रम्पनं युरोपियन राष्ट्र त्याच्या विरोधात गेले. तर ही ती खरंच विरोधात गेली का रशियाच्या सांगण्यानुसार ट्रम्पनं अमेरिका आणि युरोपमध्ये दरी तयार केली? कारण त्यांची जी भांडाभांडी पाहायला मिळते त्यात लक्षात असं येतं की युरोप आणि अमेरिका एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. तो कॅनडावर हक्क सांगितला यानं, ट्रम्पनं, कॅनडा आमचा प्रदेश म्हणून तुम्ही सामील व्हा. ते मेक्सिको नावाचा देश आहे, कोलंबिया आहे, व्हेनेझुएला आहे, यांना ट्रम्प सांगतोय तुम्ही सामील व्हा आमच्यात, म्हणजे आमची राज्य म्हणून तुम्ही राहा. तर बर्नी नावाचा कॅनडाचा पंतप्रधान आहे, हा गाझावर हल्ला चालला होता अमेरिकेचा किंवा इस्रायलचा, त्यावेळेस हा कॅनडाचा बर्नी काही म्हणाला नाही. व्हेनेझुएलाचा अध्यक्षाला पकडला आता 2-1 महिन्यापूर्वी, तेव्हा 1 महिन्याभरापूर्वी, तेव्हा बर्नी काही म्हणाला नाही. आणि जेव्हा ग्रीनलँडवर ताब्याचा खेळ ट्रम्पनं मांडला तेव्हा बर्नी अचानक आला आणि त्याला मानवाधिकार आणि मानवी शांतता वगैरे असं सगळं सुचायला लागलं. तर ही जी युती आहे ना, अमेरिका, युरोप, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया, त्यातल्या ते बिचारे कडेला असल्यामुळं त्यांचं चालू असतं, पण ते यांच्याच मालक बांधील आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलियाची राष्ट्रपतीच्या लेवलची पदाधिकारी ब्रिटनची राणी होती, म्हणजे आता राजा. कॅनडाचंही तसंच आहे,
त्यांच्यात त्या राणीला किंवा त्या राजाला इंग्लंडच्या तीच मान्यता आहे राष्ट्रपती इतकी. तर कॅनडा पण आता ते, तर याच्यात दोन प्रकार आहेत. एक तर अमेरिका आणि युरोपमधली जी दरी आहे ही एक तर खोटी असावी आणि खरी असेल तर ती रशियासाठी चालू आहे का असा एक मुद्दा येतो. तर ती एक भानगड आहे ज्यातनं अमेरिका काहीतरी नव्या पद्धतीचा खेळ खेळते आणि या जगाची एकूणच वर्ल्ड ऑर्डर ज्याला म्हणतात ती बदलण्याची वेळ आली आहे का असं आत्ता पडघम वाचताना ऐकू येत आहेत जगभर. ते जे अमेरिका लॉबी आहे, अमेरिकेची आणि युरोपची मक्तेदारी आहे सगळ्या जगावर, ती उद्ध्वस्त करून रशिया, चीन आणि इराण किंवा आपल्याकडं आत्ता नवीन शब्द येतो ब्रिक्स या देशांकडे वळणार का, डॉलर संपणार का, डॉलरचा भाव संपणार का, अशा पद्धतीचं आणि नवीन करन्सी सुरू होणार का जगभर. मग ती आत्ता तर असं ठरलं की ब्रिक्स देशांनी असं ठरवलं की आपला 60% व्यवहार एकमेकांच्या चलनात होईल. म्हणजे युआन आणि रुपया याच्यात चीन आणि भारताचा व्यापार होईल आणि वरचे 40% सोन्याचा व्यापार होईल, सोन्यात आदलाबदली होईल. तर ते एक आव्हान त्या डॉलर समोर उभं आहे आणि डॉलरवर मालकी पुन्हा या जीवलॉबीची आहे. जगावरच्या सोन्यावर यांची मालकी आहे. तर ती हे सगळी परिस्थिती आत्ता बदलतीये आणि कुठल्या तरी बदलाकडे हे जग निघालंय, नव्या अर्थव्यवस्थेकडे निघालंय. खूप मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कदाचित यापुढं फारशी युद्ध होणार नाहीत आणि अर्थव्यवस्थेवर लक्ष दिलं जाईल. मुळात आत्ता जी भांडणं आहेत ती अर्थव्यवस्थेचीच भांडणं आहेत. पैशावर सत्ता कोणाची, तर पैशावर सत्ता जगातल्या अमेरिकेचीच होती, डॉलरचीच होती, सोन्याच्या व्यापाराची होती. ते सगळं उद्ध्वस्त करून रशिया, चीन, इराण, ब्रिक्सचे देश, आपणही त्यात आहोत, भारत, ते हे सगळे मिळून अमेरिकेच्या त्या अर्थव्यवस्थेला भगदाड पाडून त्याला नेस्तनाबूत करून किंवा उद्ध्वस्त करून स्वतःची एक अर्थव्यवस्था घडवू पाहतायत. अशी हालचाल सगळ्या जगभर आहे. आणि मग त्यातनं ती ट्रम्पच्या धमक्या आणि उपद्व्याप चालू आहेत सगळे. मग ते ग्रीनलँड. पण मला तो एक संशय येतो की हे रशियासाठी करतोय का ट्रम्प, आणि त्याच्या हातात किती 2-3 वर्ष राहिलीत, त्या एवढ्या वर्षात तो काय करणार का तोवर युरोप आणि अमेरिकेला एकमेकांशी ताटातूट करायला लावून हे ब्रिक्सवाले किंवा रशिया आणि चीनची जी लॉबी आता जगभर उभी राहिली आहे, जी जगाच्या संपत्तीवर आपलाही अधिकार जमवायला पाहते आणि आपल्या चलनांमध्ये व्यवहार झाले पाहिजेत असं म्हणते, तर हिचा हा खेळ आहे का? ट्रम्पनं असं बडबडणं, तोंडाला येईल ते बोलणं, बावळाच्यासारखे टेरिफ लावणं आणि मग ते टेरिफच्या शिक्षा भोगणं, असं काहीतरी आहे. तर या सगळ्या हालचालीत आपला भारत कुठे आहे याच्यावरही बोलू. हा आजचा दुसरा भाग होता. उद्या शेवटचा भाग करू आणि एकूण टेरिफ, भारत, आपली काय अवस्था आहे, आपण कुठं आहोत. आपण मस्त ठिकाणी उभे आहोत आता. कसं, तर ते उद्या बोलू. धन्यवाद.